नमस्कार. आज एका छोट्याशा घटनेनं माझं लक्ष वेधून घेतलं. आपल्या नेहमीच्या पाहण्यातली घटना आहे ती. पण त्यानं ना जीवनाकडे बघण्याचा आणखीन एक नवीन दृष्टिकोन छान पद्धतीनं दिला. घटना एवढी साधी होती की एक लहान मुलगा खेळता खेळता पटकन पडला. पडल्यावर ते लागलं, तो रडायला लागला, जोरजोरात रडायला लागला. आणि गंमत अशी होती, त्याच्या आसपास ना वेगवेगळी 5-6 लोक होते. त्याची फॅमिली, त्याचे मित्र, कोणीतरी शेजारी सगळेजण होते. आणि गंमत अशी झाली की तो जोरात रडतोय लागलंय म्हणून. कोणीतरी गेलं, त्याला पटकन समजून सांगायला लागलं, अरे बघ बाबा, नाही बाबा, हे बघ. तो काय ऐकायला तयार नव्हता. वेगवेगळ्या कोणी रागवलं, वडील आले, गबस रे, काय झालं नाही, तूच पडलास ना, तूच खेळत होतात ना, तूच धपकन पडलास, त्यात रडायचं काय एवढं. असे वेगवेगळे प्रकार शेजारी चालू होते. आणि एक घटना अशी घडली, त्यातल्या एकाने काय केलं, त्याला आवडणारी गोष्ट काय हे त्याला माहित होतं. आणि त्यांनी दाखवलं, ते बघ, ती गाडी चालली बघ, कसली गाडी बघ, अरे मस्त चालली बघ, कुठली गाडी सांग बरं. पटकन थांबला तो मुलगा रडायचा. आता याच्यात घटना काय घडली, ते बाळ रडत होतं, त्याला लागलं नव्हतं का? येस, लागलं होतं. वेदना होत होत्या की नाही? हो, येस, वेदना होत होत्या. सगळं घडलं होतं. पण त्या क्षणाला घडलं असं, त्या वेदना होत असताना, तो त्रास होत असताना बाकीचे बरेच जण आपापल्या पद्धतीनं, आपापल्या स्टोरीनुसार त्याला समजून सांगत होते, पण तो बाळ समजून घेत नव्हता. पण एक गोष्ट अशी घडून गेली की त्याच्या आवडीची गोष्ट त्याला दाखवली गेली आणि त्या वेदना असूनही ते बाळ शांत झालं. जीवन असंच आहे आपलं. रोजच्या जीवनात वेदना होणार, कोणी आपल्याला त्रास देणार, कोणी रागवणार. आध्यात्मिक दृष्टी आपण स्वतःचा शोध घेत शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचणं हा भाग वेगळा. पण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपल्याला अजून ती समज प्राप्त झालेली नाही, तेव्हा जेव्हा अशा घटना घडत आहेत, कोणी बोललं, कोणी रागवलं, कोणी चिडलं, कोणी आपल्याला कशा कारणासाठी बोललं, आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या कुठला त्रास झाला, तर अशा वेदना होत असताना बरेच जण बऱ्याच गोष्टी सांगतीलही, बरेच उपदेश पण ऐकू आपण. पण त्या क्षणाला गरज असते की आपलं मन आपल्याला आवडत असणाऱ्या, आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीकडे आपण डायव्हर्ट करणं, त्या दृष्टीने ते मन वळवणं, ही एक मोठी गोष्ट आहे. आता ते लहान बाळ होतं, त्याला सांगून त्याचं मन त्या गाडीकडे, त्याच्या आवडत्या गोष्टीकडे वळवलं, हे बाळ होतं म्हणून. आपण स्वतःला सांगायला पाहिजे, असे प्रसंग रोज घडणार आहेत, तेव्हा आपण त्या मनाला वळवायचंय कसं. माझं लिखाण असेल, माझं वाचन असेल, माझं गाणं असेल, माझी चित्रकला असेल, माझा स्वयंपाक असेल, माझं फिरणं असेल, अनंत गोष्टी आहेत ना आपल्याकडं, की जेव्हा हे त्रासाचे विचार येत आहेत तेव्हा त्याच्यातच अडकून न राहता, तेच तेच त्यानं असं काय म्हणला, ती मला असं नको ती म्हणाला, त्याने असं कसं काय केलं, अशा प्रकारच्या विचारात राहून राहून आपणच दुःखी होणार आहे. आपल्या वेदना आणखीन वाढणार आहेत, आपल्याला आणखीन त्रास होणार आहे. मग त्यापेक्षा जेव्हा असे प्रसंग घडतात, त्या क्षणाला जी कृती करायची ती त्या क्षणाची करूयात. पण मनाला मात्र सांगूयात, आता मला माझं मन वळवायचंय. मला त्याच गोष्टी ज्या मला वेदना देत आहेत, त्रास देत आहेत, टेन्शन देत आहेत, स्ट्रेस, एन्झायटी तयार करतायत, त्या गोष्टीकडे मला अडकून राहायचं नाहीये. मी स्वतःच्या मनाला नक्की ठरवून, संकल्प करून वळवेन. आवडते विचार, आवडती माणसं, आवडत्या कविता, अरे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवडत आहेत. ठरवून त्या मनाला सांगू, या क्षणाला चल, ह्याचा विचार नाही पाहिजे कचकच करणाऱ्या, त्रास देणाऱ्या गोष्टींचा विचार, मला आवडणाऱ्या गोष्टींचा. आणि एकदा हे गणित जीवनाचं जमलं की जीवन सोपं, सहज व्हायला लागेल, रोजच्या घटना सुद्धा. चला बघूयात, या क्षणाला ठरवूयात, टेन्शन देणाऱ्या गोष्टीत अडकायचंय का त्या मनाला तेव्हा ती गाडी अडली म्हणून आपल्या आवडीच्या गोष्टीकडे वळवायचंय. आपण ठरवूयात आणि आनंद, आपण जी मूळ अवस्था आहे त्याच्याकडे, आनंदाकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.